मध्ये सुद्धा 2 ग्रुप मैदानात दाखल झालेले दिसत आहेत आणि आजचं पहिलं मैदान माझ्या माहितीप्रमाणे, कारण आजच्या मैदानात सुद्धा पडेल्या बाजूला एक डीजे उभा आहे आणि इकडे आडेल्या बाजूला सुद्धा एक डीजे उभा आहे. 2 डीजे मैदानात दाखल झालेत, दोघांचा सुद्धा पैरा झालाय. सेमी झाले की खमंग खमंग वाजणार आहे. 2 डीजे आले की या ठिकाणी सरपंच मोरगाव आदरणीय केदारजी वाघ आपण या ठिकाणी उपस्थित झाला. आपलं सुद्धा समस्त संयोजक आयोजक कमिटीच्या वतीनं सहर्ष आणि सहर्ष स्वागत आहे. सिद्धार्थ बाळासाहेब जगताप यांचं या ठिकाणी आगमन झालं. आपलं या ठिकाणी सहर्ष स्वागत आहे आणि त्यांचं आजच्या मैदानामध्ये या ठिकाणी बक्षीस सौजन्य गुंडाभाव डीजे परवा आहे का नाही. गाड्या सुटल्या. गाडी क्रमांक 75 या मैदानातील सुटला आणि 75 मध्ये काटा किर्रसी लढत चालू. पाठीमागे धुळा उडतोय आणि त्या धुळ्यात लपलाय मोरिया केसरी मैदानातील गट 5 चा गुलाल. अतिशय सुंदर पड्याल लढत झाली. डोळ्याचं पारणं फेडणारी माग पळता, परंतु शेवटच्या क्षणाला मागणं येऊन चिकाटला का निकाल गेला. एसटीसीच्या कॅमेरामध्ये वेळात वेळ करण्यासाठी आमचे जीवाभावाचे सहकारी मित्र या बैलगाडी शर्यत क्षेत्रामध्ये नामवंत बैलगाडी मला 916 बँडचे सर्व प्रकाश बनगर यांचं या ठिकाणी आगमन झालं. प्रकाश आपलं या ठिकाणी मनापासून सरचे स्वागत आहे. गाडी क्रमांक 75 चा निकाल. गाडी क्रमांक 75 चा निकाल आहे. तास क्रमांक 6 वरती धावलेली गाडी श्री मोरिया प्रसन्न पलवान शशिकांत आबा चांदरे सुपे गुंडाभाऊ जाधव वागळवाडी यांचा बिग शॉट रायफल आणि रणजित सेठ काळे माळशिरस यांचा आदत किंग शम्मू या गाडीचा 1 नंबर आला. विजेत्या बैलगाडी मालकाचं त्यावरती बसलेल्या चालकाचा हार्दिक अभिनंदन. सुंदर अशी गाडी पळाली. बिग शॉट रायफल 37 आणि आदत किंग शम्मूची गाडी